खूप छान झालेत हं. ए नाही नाही, नाही. मी सगळं करायचं असं नवस बोललीस ना तू, मला करू दे. घ्या लावा. हा, तुझ्या नवसाचे 101 लाडू तयार. खरंच की किती पटकन केले नाही. उद्या सकाळी देवळात घेऊन जाऊया. हो. देवा तुझं नवस फेडायला आलोय, गोड मानून घे. जे काय घडलं त्याचा करता करविता तू आहेस असं सगळेजण म्हणतात. किती खरं किती खोटं मला खरंच माहित नाही. पण गेल्या काळात एक गोष्ट मात्र मला पक्की कळली आहे. जर तुमच्या माणसांची साथ तुम्हाला मिळाली आणि ज्या गोष्टीची भीती तुमच्या मनात बसली आहे तीच गोष्ट तुम्ही सातत्याने करत राहिलात तर ती भीती तुमच्या मनातून जाते आणि आयुष्यात तुम्ही काहीही करू शकता. जशी साथ मला आसावरी आणि शुभ्राने दिली तशीच साथ आपल्या माणसांना देताना मी कुठे कमी पडू नये एवढंच मी आज तुझ्याकडे मागतोय. थँक्स. बाकी आपलं नातं तर कूल आहे. हे हसू कसं छान शोभून दिसत तुमच्या चेहऱ्यावर. हो की नाही कश. अगं तू इथे मागे काय करतेस. आई अहो आता जे काही अचीव केलंय ना ते तुम्ही दोघांनी केलंय त्यामुळे तो तुमचा मान आहे. मी काय करू मध्ये येऊन. अरे पण आमच्या बरोबर आमची शुभ्रा नाही असं होऊच शकत नाही. जा घेऊन ये तिला. हो. शुभ्रा असं काय करतेस. हे सगळं जे यश आहे ना त्याच्यात खूप मोठा वाटा तुझा आहे शुभ्रा. तुझ्याशिवाय शक्यच झालं नसतं. हो की नाही हो. त्यामुळे तू आमच्या सोबत हवीच आहेस. आई अहो मी काय केलंय. हाच तर तुझा मोठेपणा आहे ग. तू कोणासाठी काहीतरी करतेस हे फिलिंगच नसतं तुझ्या मनात. जे काय करतेस ना ते टोटली सेल्फलेस हो. खूप अवघड असतं असं वागणं. खूप माणसं बघितली मी जगात पण तुझ्यासारखी तूच. एक मिनिट तुम्ही दोघं ऑकवर्ड करताय आता मला उगाच. खरंच शुभ्रा खरंच सांगते मी. देवासमोर उभी आहे. मी बोलते ना त्यातला शब्द न शब्द खरा आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला पुन्हा एकदा आई झाल्याचा आनंद मिळाला. तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी जगत होते पण बस जगायचं म्हणून जगत होते. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हे तू मला शिकवलंस. ज्याला मी माझं सर्वस्व मानत होते माझा मानत होते त्या माझ्या मुलाने तर मला फक्त दुःखच दिलं. खरं तर ना सासू आणि सुनेचं नातं किंवा
सासरा आणि सुनेचं नातं हे त्या मुलामुळे जुळलेलं असतं ना. पण तू या नात्याला खरंच एक वेगळाच अर्थ दिलास आणि म्हणून तू सतत आम्हाला आमच्या सोबत हवी आहेस शुभ्रा, आमच्या बरोबर साथीनी. आई मी कायम तुमच्या बरोबर आहे आणि कायम तुमच्याच बरोबर राहीन. बोला काय करायचंय? गुरुजी, हा जरा ना नैवेद्य दाखवायचा आहे. अहो नाही नाही गुरुजी, हे 101 लाडू आहेत ना, हे सगळे देवासाठी आहेत. अहो देव कुठे खातो एवढे लाडू? खाणार तर आपणच. अहो मग काय करायचं एवढ्या सगळ्या लाडवांचं? तुझ्या देवाला नैवेद्य दाखवून झाला ना, आता माझ्या देवाला दाखव. म्हणजे अरे देव आपल्यात असतो, त्या मुलांकडे बघ. त्या मुलांच्या निरागस डोळ्यात तुला देव दिसेल. ये. घ्या. अगे तू दे ना. अहो तुमचा नैवेद्य आहे ना, तुम्ही द्या. घ्या. काही होणार नाही त्या मुलांना. द्या तुमच्या हाताने. हे मुलांना हे घ्या. घे शुभ्रा, तू पण दे. हे घे. सगळ्यांना मिळाले नाही लाडू? हो. फक्त सोहमची आठवण आली. नाही, आपलं माणूस जवळ नसतं ना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं ना. म्हणजे सगळं चांगलं चाललंय, सगळं आहे, तरी काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. तसंच काहीसं झालंय. आई, आई आज तुला इतकं मोठं होताना बघतोय मी. तुझा आनंद शेअर करायला मी तुझ्या बरोबर नाहीये ग. मी तुला इतकं ग्रांटेड घेतलंय ना की कदाचित मला आज त्याची शिक्षा मिळते. मला वाटलं सुद्धा नव्हतं तू अशी रेडिओवर येशील कधी आणि सगळे तुझं इतकं कौतुक करते. कारण मी तुझं कधीच ऐकलं नाही ग. आईला कुठे काय कळतंय असं समजत आलं नाही. तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आईने. आज ना, आज मला तुझी माफी मागायची आई. तुला सॉरी म्हणायचंय मला. मला माहितीये तू मला कधी माफ नाही करणार, कारण मी ती संधी गमावून टाकली.
आणि आता मला आयुष्यभर ना अशा गिल्ट खाली जगावं लागणार आहे. शुभ्रा, काय ग, काय झालं? अरे सर, खूप उशीर झाला का? चला चला निघूया. हे थांब 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 थांब, माझ्याकडे बघ. नाही, मला मान्य आहे गेले काही दिवस आपल्याला नीट बोलायला वेळ मिळाला नाही. माझी मनस्थिती ठीक नव्हतीच, पण म्हणून आपण एकमेकांना एवढे परके झालो का? असं का बोलताय? अगं, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसते मला. आश्चर्य याचं वाटतंय की तू त्याबद्दल एक शब्दही माझ्याशी कधी बोलली नाहीस. मुलगी आहेस ना माझी, मग खरं सांगू का सर, मी जरा कन्फ्यूज झाले एकंदर. म्हणजे गेल्या काही दिवसात माझा नवरा, माझा सोहम, ज्याला मी गमावून बसले होते ना, तो कुठेतरी परत सापडतोय मला असं वाटतंय. माझं मन मला सांगतंय की जो नवरा तुला हवाय ना, तो तसाच्या तसा तुला मिळेल. पण त्याला ना आता एक संधी दे. तो काहीतरी करण्यासाठी जर धडपडतोय तर त्याच्या बरोबर उभी राहा, त्याचा आधार बन. तू त्याच्या बरोबर असशील ना, तर त्याला परतीचा मार्ग लवकर सापडेल आणि तो ह्या सगळ्यातून बाहेर पडेल. ज्या सोमवर मी प्रेम केलं होतं ना, तो कदाचित मला परत मिळेल, पण माहित नाही. मला असंही सारखं वाटतंय की आय डोंट नो वाय, पण समहाऊ आमचा संसार असा छान कधी सुरूच झाला नाही. तर मे बी तोही सुरू होईल. मग काय प्रॉब्लेम काय आहे? भीती, मला भीती वाटते. माझी सगळी स्वप्नच राहिली तर पुन्हा एकदा. म्हणजे असं नाही म्हणायचंय मला की सगळ्यांची आयुष्य अगदी सुकर छान चालू असतात, प्रॉब्लेम्स असतातच, पण प्रत्येक कपलमध्ये असे छोटे छोटे, फार बेसिक वाले पण छान मोमेंट्स असतात. ते मला माझ्या संसारातही अनुभवायचे. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींवरून नवऱ्या रुसून बसायचंय. म्हणजे नवरा जर ऑफिसला गेला ना, तर मला संध्याकाळी घरी आल्यावर सोमला जाब विचारायचंय, काय रे आज तू डबा का नाही संपवलास? किंवा सुट्टीच्या दिवशी ना त्याला, चल उठ पटकन जा मार्केटमध्ये भाजी घेऊन ये सगळी. आणि मग तो घरी आल्यावर तो कढीपत्ता किंवा कोथिंबीर का विसरला म्हणून मला वाद घालायचाय त्याच्याशी किंवा रुसून बसायचंय त्याच्यावर, बस. आणि मग ना त्याने माझा रुसवा जावा यासाठी 100 वेळा माझी माफी मागावी, काहीतरी करावं. आणि येईल का मला हे सगळं अनुभवता जर मी आज त्याच्या बरोबर उभी राहिले तर? प्रत्येक मुलगी तिच्या संसारात जे जे अनुभवते ते सगळं मला अनुभवता येईल. सोहमच्या वागण्यामुळे आमच्या दोघांमधली भांडणं म्हणजे अगदी पराकोटीलाच जात आली आहेत कायम. लुटूपुटूची छानवाली भांडणं मी अनुभवलीच नाही आहेत आमच्या संसारात कधी. लग्न झाल्यापासून एक सोहम असा का वागतोय, असा का झालाय तो, या प्रश्नातच मी इतकी अडकले होते की संसारातले छोटे छोटे क्षण अनुभवायचे राहूनच गेलेत माझे. हे सगळे अनुभवायचेत मला सर. आत्ता कुठे मला त्याच्या वागण्यातनं ना एक असा रे ऑफ होप दिसतोय, आशेचा किरण दिसतोय, पण नाही माहिती, मला भीती वाटते. म्हणजे काय खरंय काय खोटंय नाही कळत आहे मला, काय वागावं या सगळ्यामध्ये. तुला आतून मनातून वाटतंय ना? हो हे कोण अडवतंय तुला? तेच मनच अडवतंय. म्हणजे सोहमने पुन्हा जर नाटक केलं तर मला नाही सहन होणार. हे बघ शुभ्रा, माणसाने आपला मूळ स्वभाव असतो ना, तो कधीही बदलायचा नसतो. सोहम जर बदलतोय असं तुला वाटतंय, बदलण्याचा प्रयत्न करतोय, तर मग शुभ्रा का बदलतेय? नेहमी सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारी शुभ्रा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणारी शुभ्रा का बदलतेय? का ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही? हे काय पटलं नाही बा आपल्याला. आमची शुभ्रा नेहमी सगळ्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणारी आहे, हो ना?
ठेवलाय हो, खूप वेळा विश्वास ठेवलाय. आता काय झालंय माहितीये का, यावेळी पुन्हा इतक्या सगळ्यानंतर जर मला कळलं ना सोहम नाटक करतोय, तर आता नाही तो धक्का सहन होणार मला. शुभ्रा, आपल्या माणसांसाठी कितीही मोठे धक्के पचवायचे असतात, हे मी तुला वेगळं सांगायला नको. ऑलरेडी असे धक्के पचवले आहेत ना. फार फार तर काय होईल, परत परत आपली एकदा निराशा होईल. होऊ दे ना. तुला खरं सांगू, गेल्या 2-3 वेळा मलाही सोहम मधला बदल जाणवला आहे. खरंच. पण जसं तुझं झालंय ना, तसंच आसावरीचं झालंय. यावेळी जर सोहम तिच्याशी वाईट वागला तर ती नाही सहन करू शकणार, कोलमडून जाईल ती. आणि म्हणूनच मला तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आणि जे मी करतोय तेच तुला करायला हवं. सोहमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तर आपला सोहम आपल्याला परत मिळेल. सो टेक इट ॲज अ चॅलेंज. त्याच्याकडे पाठ फिरवू नकोस. त्याला आपलं कर, त्याच्यावर विश्वास ठेव. माझी खात्री आहे तुझा हरवलेला सोहम तुला नक्की परत मिळेल. अहो अहो चला ना, मी तुम्हाला शुभ्राला बोलवायला पाठवलं ना आणि तुम्ही इथे बोलत बसला. माझा नास्तिक नवरा देवळात इतका रमेल असं वाटलं नव्हतं मला. अहो चला, अन्नपूर्णा तसंच टाकून आलोय आपण, जायला हवं ना. हो. आणि काय बोलत होतात तुम्ही दोघं? काही नाही, शुभ्रा विचारत होती लाडू सगळे संपले का. मी म्हटलं असं कसे संपतील, तिकडे ठेवलेत अन्नपूर्णा तुझ्यासाठी, तिथे गेल्यावर देतो. चला, उशीर होतोय सर. हो चला. सोहम, तुझे हे किती बडबड करते यार. भाषण ऐकलं त्यांचं मी. म्हटलं आपल्या भावाला ह्याची गरज लागणार. चल मजा करूया. चल मारूया, चल क्लास काढ. बाय द वे, काकू जेव्हा घरी होता तेव्हा तुझ्या मागे कटकट करत फिरायच्या, आणि आता बाहेर तरी सुद्धा तुझ्या नावाने वाईटच बोलतात. तू मित्र आहेस म्हणून तुला या शब्दात सांगतोय. तुला प्यायची असेल तर तू पी, पण माझ्या आईच्या विरोधात एकही शब्द चुकीचा बोललेला मला नाही सांगणार. तू आधीच टाकली आहेस का? खरं तर मी आता शुद्धीत आलोय. माझ्या आईसारखी आई मिळायला मी काय पुण्य केलं होतं मला माहित नाही, पण आता जेव्हा ती माझ्या जवळ नाहीये तेव्हा मला तिची खरी किंमत कळते. तू बरा आहेस ना? काय बोलतोय, चल ग्लास काढ, चल. बघ, माझ्या आईसाठी आज खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे मला फोर्स करू नकोस, मी नाही पिणार. सोहमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तर आपला सोहम आपल्याला परत मिळेल. त्याला आपलं कर, त्याच्यावर विश्वास ठेव. माझी खात्री आहे तुझा हरवलेला सोहम तुला नक्की परत मिळेल.